हॅलो मुलांनो, मी आहे साची, तुमची स्टडी बडी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल साची स्टडी स्टुडिओमध्ये. मुलांनो, आज येथे आपण सोडवणार आहोत इयत्ता 5वी मराठी रिव्हिजन वर्कशीट. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित नामांचे लिंग ओळखा. प्रत्येक वाक्याला पर्याय आहेत पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. तर पहिलं वाक्य पाहूया. मानव हा हुशार मुलगा आहे. ह्यात अधोरेखित नाम आहे मानव आणि उत्तर आहे पुल्लिंग. दुसरं वाक्य आहे पुणे शहर मोठे आहे. अधोरेखित नाम आहे पुणे आणि त्याचं उत्तर आहे नपुसकलिंग. तिसरं वाक्य आहे मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. अधोरेखित नाम आहे मोर आणि उत्तर आहे पुल्लिंग. चौथं वाक्य रिया अभ्यास करते. ह्यामध्ये अधोरेखित नाम आहे रिया आणि उत्तर आहे स्त्रीलिंग. पुढचा प्रश्न आहे समानार्थी शब्द योग्य विकल्प निवडून लिहा. 1. कुरण आणि त्याच्यासाठी पर्याय आहेत हिरवे रान, पृथ्वी आणि वृक्ष. तर उत्तर आहे हिरवे रान. कुरण म्हणजेच हिरवे रान. दुसरा शब्द आहे जहागिरी. ह्याला पर्याय आहेत 1 सत्ता, 2 वृक्ष आणि 3 पवन. याचं उत्तर आहे सत्ता. जहागिरी म्हणजे सत्ता. तिसरा शब्द आहे तत्काळ. ह्याला पर्याय आहेत 1 धारा, 2 वर्षा आणि 3 लगेच. तर उत्तर आहे लगेच. तत्काळ म्हणजेच लगेच. चौथा शब्द आहे गुरफटणे आणि पर्याय आहेत 1 जाणणे, 2 अडकणे आणि 3 जुमानणे. तर गुरफटणे म्हणजे अडकणे. आता प्रश्न क्रमांक 3. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द योग्य विकल्प निवडून लिहा. पहिला शब्द छोटी. ह्याला पर्याय आहेत 1 मोठी, 2 लहान आणि 3 जाड. तर उत्तर आहे मोठी. छोटी विरुद्ध मोठी. पुढचा शब्द दूर. ह्याला पर्याय आहेत लांब, जवळ, कडेला आणि उत्तर आहे जवळ. दूरच्या विरुद्ध जवळ. तिसरा शब्द सुविधा. पर्याय आहेत सुरक्षित, असुविधा आणि चोख. उत्तर आहे असुविधा. सुविधा विरुद्ध असुविधा. चौथा शब्द सुरक्षित. पर्याय आहेत चांगला, छान, असुरक्षित. तर उत्तर आहे असुरक्षित. सुरक्षित विरुद्ध असुरक्षित. प्रश्न चौथा. खालील कविता वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर आधी आपण कविता वाचूया. ससा रे ससा असा रे कसा, ताठ असती तुझे कान, तोंडावरती मिशा छान, डोळे तुझे लाल लाल, गुबगुबीत तुझे गाल, शेपटी तुझी इवलीशी, हलवतोस अशी कशी, गवत खातो कुरू कुरू, चालतोस तू तुरू तुरू, चाहूल लागता थोडीशी, मारतोस तू दडी कशी, असा रे कसा भित्रा तू ससा. आता त्यावर आधारित प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, सशाचे कान कसे असतात? तर उत्तर आहे सशाचे कान ताठ असतात. दुसरा प्रश्न, तुरु तुरु कोण चालतो? उत्तर आहे तुरु तुरु ससा चालतो. तिसरा प्रश्न, कवितेतील यमक शब्द लिहा. तर ह्या कवितेत आलेले यमक शब्द आहेत ससा, कसा, कान, छान, लाल, गाल, कुरू कुरू, तुरु तुरु. चौथा प्रश्न, लिंग ओळखा.
शब्द आहे ससा आणि लिंग आहे पुल्लिंग. पुढचा प्रश्न, कवितेला योग्य शीर्षक द्या. तर तुम्ही तुमच्या आवडीने शीर्षक देऊ शकता. इथे आपण देऊया असा हा ससा. पुढचा प्रश्न आहे, खालील परिच्छेद वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर आधी आपण परिच्छेद वाचूया. नदी डोंगरात उगम पावते. ती सकल भागातून वाहते आणि अखेर समुद्राला मिळते. नदीच्या काठावर लोक वस्ती करतात. नदीच्या पाण्याचे माणसाला खूप उपयोग आहेत. नदीच्या पाण्यामुळे काठावर पिके येतात. नदीच्या पाण्यात मासे असतात. काही लोक नदीत मासेमारी करून अन्न मिळवतात. नदीचे पाणी पिण्यासाठी वापरतात. नदीच्या पाण्याने कपडे धुतात. नदीच्या पाण्यात अंघोळ करतात. नदीच्या पाण्यात कमळे फुलतात. काठावरील कारखान्यातील दूषित पाणी नदीत सोडणे चांगले नाही. कधी खूप पाऊस पडला की नदीला पूर येतो. नदीला लोक माता म्हणतात. नदी लोकांच्या कल्याणासाठी सतत वाहत असते. तर आता आपण वाचला परिच्छेद. आता त्याच्यावर आधारित प्रश्नोत्तरे पाहूया. पहिला प्रश्न आहे, नदी कुठे उगम पावते? उत्तर आहे, नदी डोंगरात उगम पावते. दुसरा प्रश्न, नदीच्या पाण्याचे उपयोग लिहा. उत्तर आहे, नदीच्या पाण्याचे उपयोग 1. पिकांसाठी, 2. मासेमारीसाठी, 3. पिण्यासाठी, 4. कपडे धुण्यासाठी आणि 5. अंघोळीसाठी. तिसरा प्रश्न, नदी लोकांच्या टिंब सतत वाहत असते. उत्तर आहे, कल्याणासाठी. नदी लोकांच्या कल्याणासाठी सतत वाहत असते. चौथा प्रश्न, वचन बदला. नदी, नद्या. नदीचं अनेक वचन आहे नद्या. पाचवा प्रश्न, उतार्याला योग्य शीर्षक द्या. तर इथे आपण शीर्षक देऊया बहुपयोगी नदी, कारण इथे नदीचे वेगवेगळे उपयोग सांगितलेले आहेत. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वेगवेगळा शीर्षक देऊ शकता. प्रश्न 6वा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. गवत खुशीने केव्हा डुलते? उत्तर आहे, जेव्हा वारा जोरात वाहायला लागतो तेव्हा गवत खुशीने डुलते. दुसरा प्रश्न, उंटाची मान या पाठाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे, उंटाची मान या पाठाचे लेखक डॉक्टर मधुसूदन आहेत. तिसरा प्रश्न, कशाद्वारे तुम्ही पैशाचे व्यवहार करू शकता? उत्तर आहे, चेकद्वारे आपण पैशाचे व्यवहार करू शकतो. चौथा प्रश्न, गरज पडल्यास कर्ज देण्याचे काम कोण करते? उत्तर आहे, गरज पडल्यास कर्ज देण्याचे काम बँक करते. पुढचा प्रश्न, प्राजक्ताची फुले अंगावरती कशी पडतात? उत्तर आहे, प्राजक्ताची फुले अंगावरती टप टप अशी पडतात. सातवा प्रश्न, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, ऊन सावली काय विणतात? उत्तर आहे, ऊन सावली जाळी विणतात. दुसरा प्रश्न, बादशहाची सुटका कोणी केली? उत्तर आहे, बादशहाची सुटका बिरबलाने केली. तिसरा प्रश्न, कोणामुळे भारत देश सुरक्षित आहे? उत्तर आहे, सैनिकांमुळे भारत देश सुरक्षित आहे. चौथा प्रश्न, सैनिक कोठे उभे आहेत? उत्तर आहे, सैनिक देशाच्या सीमेवर उभे आहेत. पाचवा प्रश्न, अंगावरती कशाची फुले पडत आहेत? उत्तर आहे, अंगावरती प्राजक्ताची फुले पडत आहेत. प्रश्न 8वा, कंसातील योग्य शब्द रिकाम्या जागी भरा. शब्द दिलेले आहेत, जाळी, आरामात, व्यवहार, जहागिरी आणि उत्तर. तर पहिलं वाक्य आहे, बिरबलाचे टिंब टिंब ऐकून
बादशाह मनातून खजील झाला. तर उत्तर आहे उत्तर. बिरबलाचे उत्तर ऐकून बादशाह मनातून खजील झाला. दुसरं वाक्य, आहात तुम्ही म्हणून जगतो आम्ही टिंब टिंब. उत्तर आहे आरामात. आहात तुम्ही म्हणून जगतो आम्ही आरामात. तिसरं वाक्य, महाराज आपण म्हटल्याप्रमाणे आपण मला टिंब टिंब देण्याची कृपा करावी. उत्तर आहे जहागिरी. महाराज आपण म्हटल्याप्रमाणे आपण मला जहागिरी देण्याची कृपा करावी. पुढचं वाक्य आहे चेकद्वारे तुम्ही पैशांचे टिंब टिंब करू शकता. तर उत्तर आहे व्यवहार. चेकद्वारे तुम्ही पैशांचे व्यवहार करू शकता. पाचवं वाक्य, ऊन सावली विणते टिंब टिंब. उत्तर आहे जाळी. ऊन सावली विणते जाळी. प्रश्न 9 खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पहिलं वाक्प्रचार आहे पर्वा न करणे. अर्थ आहे एखादी गोष्ट करण्यासाठी कुठलाही विचार न करणे. आणि वाक्य होईल बाळासाठी हिरकणीने कशाचीही पर्वा केली नाही. दुसरा वाक्यप्रचार आहे न जुमानणे. ह्याचा अर्थही तोच होतो, पर्वा न करणे. वाक्य होईल देशासाठी आपले सैनिक कुठल्याच संकटाला जुमानत नाही. प्रश्न 10 वचन बदला. पिशवी पिशव्या, देश देश, फळ फळे, महिना महिने. प्रश्न 11 खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न बचतीनुसार खात्यामध्ये काय जमा होते? उत्तर आहे बचतीनुसार खात्यामध्ये व्याज जमा होते. दुसरा प्रश्न बादशाला संकटातून कोणी वाचवले व कसे? उत्तर आहे बादशाला संकटातून बिरबलाने स्वतःच्या बुद्धिचातुर्याने वाचविले. प्रश्न 12 खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा. पहिला विषय आहे भारताचा ध्वज आणि दुसरा विषय आहे मी पाळलेला प्राणी. भारताचा ध्वज. भारताचा राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंगा हा केशरी, पांढरा आणि हिरवा अशा 3 रंगांचा आडवा आयताकृती ध्वज आहे. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने तो स्वीकारला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी तो भारताचा अधिकृत ध्वज बनला. हा ध्वज भारताच्या सन्मानाचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे. ध्वजाच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे, ज्याला 24 प्रवक्ते आहेत. कायद्यानुसार राष्ट्रध्वज हा खादीचा किंवा रेशमाचा असावा. राष्ट्रध्वजावरील केशरी रंग हा त्यागाचा द्योतक आहे. पांढरा रंग प्रकाशाचा आणि सत्य मार्गाचा प्रतिनिधी आहे, तर हिरवा रंग हा मानवाचे निसर्गाशी व भूमीशी असलेले नाते दर्शवितो. आपण आपल्या राष्ट्रध्वजाचा नेहमीच मान राखला पाहिजे. आता पाहूया निबंध मी पाळलेला प्राणी कुत्रा. आमच्या घरी माझ्या खूप हट्टानंतर पहिला पाळलेला प्राणी म्हणजे कुत्रा. त्याचे नाव स्पॉटी आहे. त्याच्या काळ्या पांढऱ्या रंगामुळे आम्ही त्याला हे नाव दिले आहे. स्पॉटीला चेंडू सोबत खेळायला खूप आवडते. मी चेंडू फेकला की तो लगेच आणून देतो. स्पॉटीला घेऊन मी फिरायलाही जातो. मच्छी मटण खायला स्पॉटीला खूप आवडते. स्पॉटी सगळ्यांचाच खूप लाडका आहे. तो आमच्या घराची राखण करतो. मी शाळेतून घरी आलो की तो लगेच माझ्याकडे धावत येतो. आमची दोघांची खूप छान गट्टी जमली आहे. मला स्पॉटी खूप आवडतो. मुलांनो, येथे आपण संपवलेली आहे इयत्ता 5वीची रिव्हिजन वर्कशीट मराठी विषयासाठी. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग अँड कीप स्टडिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.